आरक्षण बचावासाठी ओबीसींची लगबग पाहायला मिळते। नागपुरात ओबीसी वकील महासंघाची उद्या बैठक होणार आहे। विदर्भातील ओबीसी कार्यकर्ते, राजकीय नेते देखील या बैठकीला उपस्थित असतील। न्यायालयीन लढाई संदर्भात सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, काय सविस्तर माहिती? अगदीच मनोज जरांगे पाटील यांनी जो आंदोलन केलं त्यानंतर सरकारने जो काही मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय दिला त्यानंतर ओबीसी समाजामध्ये कुठेतरी संभ्रमाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। कालच ओबीसी महासंघाचं आंदोलन होतं, त्याची सांगता झाली, मात्र तरी सुद्धा विदर्भातील काही ओबीसीच्या संघटना असतील किंवा ओबीसीचे कार्यकर्ते आणि ओबीसी नेते असतील ते संभ्रमात आहेत। त्यामुळे संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाला असल्यामुळे उद्या महत्वाची बैठक नागपूरच्या रवी भवन येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये एकूणच संपूर्ण सखोल चर्चा जी आहे ते ओबीसी समाजाच्या माध्यमातून जो काही निर्णय सरकारकडून देण्यात आला यावरती एकूण केली जाणार आणि त्यानंतर कायदेशीर पावले नेमकी काय उचलावी या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये एकूण निर्णय जे आहे ते होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये विशेषतः म्हणजे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असतील, आमदार अभिजित वंजारी असतील, सुधाकर आडबाले असतील, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता किशोर लांबट यांच्यासह विदर्भामधील अनेक प्रमुख ओबीसीचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर ओबीसी संघटनांचे महत्वपूर्ण पदाधिकारी असतील, हे देखील यामध्ये एकूण सहभागी होतील आणि या संदर्भामध्ये सखोल चर्चा केली जाणार आणि त्यानंतर यामध्ये काय भूमिका जी आहे ती सरकारच्या निर्णयावर घेतली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।